लोकांचं काय म्हणतं गेलं गुड पुरणला घालायला जून अखेर हा महाराष्ट्रातला ऋतू जो आहे तो उन्हाळा असतो. 6 महिन्याच्या ह्याला दर पडतोय, कुठंतरी एखाद्या महिन्यात दर मिळतो दुधाचा. तर सगळ्यात मोठा प्रॉब्लेम काय आहे की दुधाचं सरकारशी आमची चर्चा चालू आहे. आमचे मूळ मागणी हमीभाव 40 रुपये आहे. मात्र सरकारनं त्याला 30 रुपये स्थिर भाव आणि 5 रुपये अनुदान असं केलेलं आहे. आमचं एकच मागणं आहे, सरकारनं अनुदान देताना नियमित दिलं पाहिजे. दर 10 दिवसाला ते अनुदान शेतकऱ्याच्या खात्यावर जमा झालं पाहिजे. आणि जे 11 मार्चपासून जे अनुदान बंद केले 30 जूनपर्यंत ते आम्हाला एकरकमी मिळावे ही आमची मागणी आहे. आणि हमीभाव 40 रुपये नाहीतर स्थिर भाव आम्हाला जो काही निर्णय शासन घेईल तातडीनं कळवल्यानंतर आम्ही ठरवणार आहे की संध्याकाळी अन्यथा करायचं, स्थगित करायचं का पुढं चालू ठेवायचं. ओके. नमस्कार. दूध दरवाढीसाठी आम्ही काल शिखर शिंगणापूर तालुका मान जिल्हा सातारा येथे महादेवाला दुग्धाभिषेक घालून तेथील भाविकांना मोफत दूध वाटप करून आम्ही आलेलो आहे. खऱ्या अर्थानं शेतकऱ्यांचे विठ्ठल कैलासवासी पद्मश्री विठ्ठलराव पाटील साहेबांच्या समाधीचं दर्शन घेऊन आम्ही अन्नत्याग आंदोलनात चालू करणार होतो. तत्पूर्वी अहिल्यानगर पोलीस प्रशासन असेल किंवा जिल्हा प्रशासनाने असेल किंवा डेअरी प्रशासन असेल यांनी आम्हाला चर्चेसाठी या ठिकाणी बोलवलेलं आहे. आता आम्ही जिल्हाधिकारी कार्यालयामध्ये आहोत. खऱ्या अर्थानं आम्ही त्यांना निश्चितपणे सांगितलेलं, काही टी व्हीला काल बातम्या प्रसिद्ध झाल्या 30 रुपये स्थिर भाव ठेवणार आणि 5 रुपये अनुदान देणार. खऱ्या अर्थानं हे स्पष्ट झालं पाहिजे. दुसऱ्या क्रमांक 2ला आम्हाला जे अनुदान दिलेलं आहे सरकारने मागच्या जानेवारी महिन्यापासून, तर ते अनुदान दूध धंदा तोट्यात आहे म्हणून दिलेलं आहे. तर माझ्या माहितीप्रमाणे 11 मार्च ते 30 जून ह्या दरम्यानच्या काळात त्यापेक्षा आम्ही तोट्यात आहोत. कारण महाराष्ट्रामध्ये पावसाचं त्या ठिकाणी दुष्काळी परिस्थिती निर्माण होती, उन्हाळ्याची परिस्थिती होती आणि जिथं पाणी कमी असेल तिथं निश्चितपणाने पिकं कमी येतात आणि आमच्याकडे चाऱ्याचा प्रश्न निर्माण झाला. खऱ्या अर्थानं चाऱ्याच्या किमती वाढल्या. त्यामुळं या सरकारला आमची एकच मागणी आहे की राज्याचे जे मंत्री आहेत, एखाद्या 5 स्टार 3 स्टार हॉटेलमध्ये 30-35 रुपयाचं जे GSTचं पाणी पितात तेवढाच दर आम्हाला 40 रुपयाचा दर आम्ही मागतोय. क्रमांक 2ला जे आमचं अनुदान त्यांनी 110 दिवसाचं मागं ठेवत आहेत ते अनुदान आम्हाला पाहिजे. त्याचबरोबर इतरही मागण्या आहेत की बाबा भाकर जनावरांना आपण प्रति महिना 2000 रुपये प्रमाणे त्या ठिकाणी चाऱ्यासाठी निधी द्यावा. त्याचबरोबर राज्यामध्ये जे भेसळयुक्त दूध आहे ते रोखण्याचे आपण प्रयत्न करावेत. ह्या मागण्यांच्या अनुषंगाने आम्ही या ठिकाणी थांबलेलो आहोत. या ठिकाणी मंत्री महोदयांशी अधिकारी बोलत आहेत. निश्चितपणानं निर्णय जर सकारात्मक आला तर ठीक, अन्यथा आम्ही जिथं असेल, आता आम्ही पोलीस प्रशासनाच्या जरी या ठिकाणी असलो, जिथं आम्ही असेल त्या क्षणापासून आम्ही एकदा चर्चा फिसकटली की त्या क्षणापासून आम्ही अन्नत्याग आंदोलन करणार आहोत.